अंश जसं आम्हाला जन्मलेला आहे ना, तसं आम्हाला हॉस्पिटल चालू आहे आणि त्याला डोळ्याची ट्रीटमेंट ही आम्हाला घ्यावी लागते. महिना टू महिना आम्हाला जावं लागतं. कधी-कधी तर महिन्यातून 2-3 वेळा पण जावं लागतं आणि मग अंशला स्कूलचे खाडे करावे लागतात. कारण की त्याच्यासाठी हॉस्पिटल सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आत्ता सध्याला. आणि वाढत्या वयामध्येच लहान लेकरांची जर ट्रीटमेंट आपण घेतली ना, तर त्यांचं कवळं शरीर असतं, ते वाढत असतात ना, तर त्यांचं लगेच रिकव्हर होतं. म्हणून मुलांना काही जरी प्रॉब्लेम असेल ना, हे मला असं वाटतं की त्यांचं लहान वयातच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर इथं मग मी अंशला रेडी वगैरे केलं आणि स्कूलमध्ये सोडवायला गेले आणि ज्यावेळेस मी घ्यायला गेले होते ना, त्यावेळेस अंशची स्कूल फी भरायची होती म्हणून मी स्कूल फी भरायला गेले आणि आज काय अंशचे पप्पा नाही गेले घ्यायला कारण की त्यांना कामाला जायचं होतं. तर असा होता अंश स्कूलचा आजचा दिवस. मग त्याची फी वगैरे मी भरली आणि घेऊन आले आणि लास्टला मी एक व्हिडिओ त्याचा टाकलेला आहे. स्कूलमध्ये काय काय झालं ते अंश सांगतोय सगळं. तर तो व्हिडिओ तुम्ही बघा. तर असा होता त्याचा ब्लॉग. थँक यू सो मच वॉचिंग. बाय. काय म्हणत होता तू? एक आमच्या शाळेतलं पोरग आहे ना, त्याने काय केलं तर माहिती काय? अशी चमडीक काढलेली आणि रक्त निघत होतं आणि ती आमची मावशी आहे काय, ती पुसत होती तर ते एकदम सुकलेलं. कापूसनी पुसत होती तर एकदम सुकलेलं, निघतच नव्हतं. तू काय लिहितोय आता? बोलून दाखव ना काय लिहितोय. 5 years old. पहिल्यापासून रीड कर काय लिहितोय ते. रीड कर. इथून हं. I am 5 years old. गुड बॉय.